नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या या सेशनमध्ये महा टी एक्झाम 2026. मित्रांनो, टी एक्झामसाठी फक्त 2 दिवस आपल्याकडे शिल्लक आहेत. मग या 2 दिवसांमध्ये आपल्याला रिव्हिजन करणं खूप गरजेचं आहे. त्याच उद्देशाने मित्रांनो, आपण भूमिती या विषयावरील संपूर्ण अभ्यासक्रमावर टॉप 30 क्वेश्चन्स या ठिकाणी बघणार आहोत. प्रत्येक प्रश्नांचं आपण या ठिकाणी आकृत्या ॲड केलेल्या आहेत. सोबतच मित्रांनो, आकृत्यावरून आपल्याला कशा पद्धतीने प्रश्नाचे अचूक उत्तर काढता येते ते या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे. बघूया मित्रांनो, प्रश्न आपल्याला कशा पद्धतीने परीक्षेला विचारले जातात. बघा, आजच्या सेशनचा हा पहिला प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय. 5 सेमी त्रिज्या असलेल्या एका वर्तुळाच्या केंद्रापासून 13 सेंटीमीटर अंतरावर एक बाह्य पी बिंदू आहे. या बिंदू पी मधून वर्तुळाला काढलेल्या स्पर्शिका खंडांची लांबी किती असेल? मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी या प्रश्नाशी रिलेटेड आकृती दिलेली आहे. मग या आकृतीमध्ये आपल्याला माहित असायला पाहिजे की स्पर्शिका खंड नेमकं कोणतं आहे. तर या ठिकाणी लक्षात ठेवा मित्रांनो, स्पर्शिका खंड कोणती आकृती आहे किंवा या आकृतीमध्ये स्पर्शिका खंड कोणता आहे. तर सुरुवातीला आपण याला नाव देऊन टाकू. बघा, या ठिकाणी जो त्रिकोण दिसतोय या त्रिकोणाला आपण नाव दिलं ए, त्याच्यानंतर ओ आणि त्याच्यानंतर याला पी नाव दिलं. आता हे नाव कसे दिले तर या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये पाहायला मिळते की 5 सेमी त्रिज्या असलेल्या एका वर्तुळाच्या केंद्रापासून 13 सेंटीमीटर अंतरावर एक बाह्य पी बिंदू आहे. म्हणजेच लक्षात ठेवा मित्रांनो, ए आणि ओ ही काय आहे, त्रिज्या किती सेंटीमीटर आहे, 5 सेंटीमीटर त्रिज्या असलेल्या एका वर्तुळाच्या केंद्रापासून, हे बघा या ठिकाणी लक्षात ठेवा, वर्तुळाच्या केंद्रापासून बाह्य बिंदू पी म्हणजे या ठिकाणी बाह्य बिंदू पी या वर्तुळाच्या बाहेर म्हणजे बाह्य बिंदू पी आपण या ठिकाणी काढले वर्तुळाच्या केंद्रापासून. मग पी बिंदूमधून वर्तुळाला काढलेल्या स्पर्शिका खंडाची लांबी किती असेल? मग या ठिकाणी ही जी आकृती तुम्हाला दिसते मित्रांनो, हे बघा, हे या ठिकाणी ह्या वर्तुळाची काय आहे तर त्रिज्या आहे. काय वर्तुळाची त्रिज्या आहे. त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ही जी रेष दिसते, आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो, ए आणि पी ही जी रेष दिसते तुम्हाला, या रेषेलाच म्हणतात मित्रांनो स्पर्शिका खंड. याला म्हणतात स्पर्शिका खंड. आता तुमची डाऊट या ठिकाणी क्लिअर झाली असतील मित्रांनो. ठीक आहे, स्पर्शिका खंड म्हणजे एपी. आता या प्रश्नाला आपल्याला सोडवायचं कशा पद्धतीने? तर मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी एका वर्तुळाच्या केंद्रापासून 13 सेंटीमीटर अंतरावर म्हणजे ओपी मधील अंतर दिले आपल्याला 13 सेंटीमीटर आणि विचारले की स्पर्शिका खंडाची लांबी म्हणजे या ठिकाणी स्पर्शिका खंडाची लांबी आपल्याला काढायची आहे. मग आता यामध्ये तुम्ही किमती ठेवून इझिली जी बाजू काढायची आपल्याला ती काढू शकता किंवा या प्रश्नाला आपण याच प्रमेयानुसार शॉर्टकट सोडू शकतो मित्रांनो. या प्रश्नाला याच प्रमेयानुसार आपण शॉर्टकट सोडू शकतो. तर ते कशा पद्धतीने? तर सुरुवातीला या ठिकाणी हे काटकोन त्रिकोण तर आहेच. मग कर्ण कोणता आहे? 5 कर्ण आहे की 13 कर्ण आहे की एपी हे कर्ण आहे? तर हे ठरवायचे कसे मित्रांनो? लक्षात ठेवा, यामध्ये एक कन्सेप्ट आहे. काटकोन करणारा जो कोण आहे मित्रांनो, या ठिकाणी काटकोन करणारा जो कोण आहे, या कोणासमोरील बाजू म्हणजे काय असते तर कर्ण असते. लक्षात ठेवा, कोणासमोरील बाजू, काटकोन करणारी जी कोण आहे त्या कोणासमोरील बाजू म्हणजे काय असते कर्ण. मग आपल्याला या ठिकाणी कर्ण मिळाले मित्रांनो. आपल्याला बाजू कोणती आहे, कर्णाची बाजू कोणती आहे तर ओपी आहे, हे आपल्याला या ठिकाणी समजले. ठीक आहे. मग आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, पायथागोरस प्रमेयाचा वापर करायचा आहे. मग पायथागोरस प्रमेयामध्ये आपल्याला किमती एवढ्या मोठा प्रोसिजर करायची का तर नाही. तर काय करायचं, सरळ कर्ण जर दिलेला असेल, बघा लक्षात ठेवा मित्रांनो, कर्ण जर दिलेला असेल तर कर्णाचा करायचा वर्ग किती येते मित्रांनो, 13 सेंटीमीटरचा वर्ग केले तर 13चा वर्ग 169 येईल. त्याच्यानंतर जर मित्रांनो प्रश्नामध्ये कर्ण दिलेला असेल आणि इतर बाजू काढायची असतील तर सरळ कर्णामधून दिलेल्या बाजूचा वर्ग वजा करायचा. आणि जर कर्ण काढायचं असेल आणि इतर दोन बाजू दिलेल्या असेल तर त्या दोन्ही बाजूच्या वर्गाची करायची बेरीज. हे कन्सेप्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपल्याला दुसरी बाजू काय दिलेली आहे, 5 याचा करायचा आपल्याला वर्ग. 5चा वर्ग किती येईल 25. आता मी तुम्हाला आता सांगितलंय की यांची करायची वजाबाकी. मग वजाबाकी करू मित्रांनो. बघा, 9 वजा 5 केले 4 राहिले. त्याच्यानंतर 6 वजा 2 केले तर 4 राहतात. 1 वजा 0 म्हणजे 1च राहतील. ठीक आहे. 144 मिळाले. ठीक आहे. मग आता 144ला आपल्याला टाकायचं आहे वर्गमुळामध्ये. ठीक आहे, आपल्याला वर्गमुळामध्ये टाकायचं. मग 144 कोणत्या संख्येचा वर्ग आहे तर मित्रांनो 12 या संख्येचा वर्ग म्हणजे 144 येतो. आता हे 12 सेंटीमीटर तुम्हाला कशाची लांबी मिळाली तर एपीची लांबी मिळाली मित्रांनो 12 सेंटीमीटर. म्हणजे आपल्याला काय विचारलं होतं तर स्पर्शिका खंडाची लांबी विचारली होती. मग स्पर्शिका खंड म्हणजेच काय आहे तर एपी आहे. आताच सांगितलंय आपल्याला स्पर्शिका खंड म्हणजे काय तर एपी आहे. स्पर्शिका खंड काय आहे एपी. म्हणजे आपल्याला स्पर्शिका खंडाची लांबी मिळाली किती तर 12 सेंटीमीटर मिळाली. आता तुमचे सर्व डाऊट या ठिकाणी क्लिअर झाले असतील मित्रांनो. तर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 2 बघा काय दिलेला आहे. बघा मित्रांनो, प्रश्न काय दिले, 3 सेमी त्रिज्येच्या वर्तुळाला बाह्य बिंदूतून काढलेल्या 2 स्पर्शिका परस्परांनी 6 अंशाचा कोन तयार करतात. तर प्रत्येक स्पर्शिका खंडाची लांबी किती? बघा, या पूर्वीच्या प्रश्नासारखाच हा प्रश्न आहे. याच्यामध्ये काही डिफरन्स नाही मित्रांनो, पूर्वीच्या प्रश्नासारखाच हा प्रश्न आहे. पण याच्यामध्ये काय दिले तर आपल्याला एक कोन दिलेला आहे 60 अंशाचा. मग यावरून आपल्याला स्पर्शिका खंडाची लांबी काढायची आहे. मग स्पर्शिका खंड या आकृतीवरून कशी आपल्याला ओळखायची तर तुम्हाला या ठिकाणी मी सांगितलं होतं, तर वर्तुळाला स्पर्श करणारी जी रेष आहे त्याला आपण स्पर्शिका म्हणतोय मित्रांनो, बरोबर की नाही. मग स्पर्शिका कोणती असणार आहे तर स्पर्शिका असेल मित्रांनो ह्या दोन बाजू.
बरोबर की नाही. हे आहे स्पर्शिका. या वर्तुळामध्ये स्पर्शिका आपल्याला या ठिकाणी शोधता आली. ठीक आहे. आता यामध्ये काय दिलेलं आहे ते बघा. 3 सेमी त्रिज्येच्या म्हणजे त्रिज्येची आपल्याला या ठिकाणी लांबी दिलेली आहे. तर त्रिज्या किती आहे? 3 सेंटीमीटर आहे. या ठिकाणी आपण याला नाव देऊन टाकू मित्रांनो. हे वर्तुळाचा ओ केंद्रबिंदू असेल. त्याच्यानंतर हे पी बिंदू आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी समजा आपण याला ए पॉईंट दिला. ठीक आहे. आता बघा वर्तुळाच्या केंद्रापासून परिघापर्यंतचं अंतर म्हणजे त्रिज्या हे 3 सेंटीमीटर दिले. त्यानंतर दिले वर्तुळाला बाह्य बिंदूतून काढलेल्या 2 स्पर्शिका म्हणजे या ठिकाणी हे 2 स्पर्शिका तुम्हाला दिसते मित्रांनो. ही एक आणि ही दुसरी. बरोबर की नाही. मग बाह्य म्हणजे बाहेर पी बिंदू घेतले आपण. परस्परांशी 60 अंशाचा कोन तयार करते. याच्यामध्ये एक पॉईंट लक्षात ठेवा मित्रांनो. हे वर्तुळाला स्पर्श करणारी आपण 2 स्पर्शिका काढल्या. याच्यामध्ये आपल्याला काय म्हटलंय की त्या 2 स्पर्शिका परस्परांशी 60 अंशाचा कोन तयार करतात. मग परस्परांशी किती अंशाचा कोन तयार करते? तर मित्रांनो हे जे कोन आहे हे कोन तुम्हाला दिसतोय या ठिकाणी. हे बघा हे अशा पद्धतीने कोन पी दिसतोय. हे कोन पी किती अंशाचा आहे? तर 60 अंशाचा आहे. ठीक आहे. किती अंशाचा आहे? 60 अंशाचा आहे असं आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. मग आता 60 अंशाचा कोन दिले. मग तुम्ही या ठिकाणी हे बघा हे जे वर्तुळाच्या केंद्रातून आपण या पी बिंदूला डिवाइड केले, 2 भाग केले, दुभागले. मग हे किती अंशाचा कोन असेल? मग हे एक किती अंशाचा असेल? तर 30 अंशाचा असेल. बरोबर की नाही. एक 30 अंशाचा, दुसरा पण 30 अंशाचा, असे एकूण किती झाले? 60 अंश. बरोबर. मग आपल्याला या ठिकाणी एक त्रिकोण झाल्यासारखं दिसतोय बघा मित्रांनो. हे अशा पद्धतीने एक त्रिकोण मिळाले. मग आता त्रिकोण मिळाले आणि या ठिकाणी काटकोन दिसतोय म्हणजे काटकोन त्रिकोण तयार झाला की नाही. कोणता त्रिकोण तयार झाला? काटकोन त्रिकोण. काटकोन त्रिकोण. मग आपल्याला या ठिकाणी जर काटकोन त्रिकोण मिळाला असेल तर आपण कोणत्या प्रमेयाचा वापर करू शकतो? तर पायथागोरस प्रमेयाचा वापर करू शकतो मित्रांनो. पायथागोरस प्रमेयाचा वापर करतो आपण. मग पायथागोरसचा प्रमेय काय आहे? तर कर्णाचा वर्ग बरोबर पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग आहे की नाही. बरोबर आहे. मग याच्यामध्ये जर आपल्याला कर्ण दिलेला असेल, कर्ण तर ऑलरेडी दिलेला आहे, पण पाया किंवा उंची या दोघांपैकी एकाची किंमत आपल्याला दिलेली असावी. आहे का दिलेली? तर नाही. मग आपल्याला या ठिकाणी ती उंची किंवा पाया ही कशी काढायची? तर त्यापूर्वी आपल्याला कर्ण काय आहे ते पण समजून घ्यावं लागेल. बरोबर की नाही. कर्ण पण समजून घ्यावं लागेल, पाया समजून घ्यावं लागेल, उंची समजून घ्यावं लागेल. जर पाया दिलेला असेल, आता समजा 3 सेंटीमीटर हे पाया आहे की कर्ण आहे माहिती नाही आपल्याला. पण या 3 घटकापैकी 2 घटक आपल्याला माहित असायला पाहिजे, तेव्हा तिसरा घटक काढू शकतो की नाही आपण. बरोबर. मग आपल्याला एकच घटक दिले, मग तिसरा घटक कशी काढणार? तर मित्रांनो लक्षात ठेवा या ठिकाणी मी तुमचे कन्सेप्ट क्लिअर करतोय. या ठिकाणी कन्सेप्ट क्लिअर करायचं म्हणजे आपण त्रिकोण AOP घेऊ. ठीक आहे. काय घ्यायचं आहे? त्रिकोण या ठिकाणी OAP घेऊ चालेल. OAP आपण बघा त्रिकोण कोणता घेतलाय? OA आणि हे P हे त्रिकोण घेतले आपण. ठीक आहे. या OAP मध्ये कन्सेप्ट क्लिअर करा. कन्सेप्ट क्लिअर केल्याशिवाय तुम्हाला गणितावरचे प्रश्न सोडवता येत नाही मित्रांनो. ठीक आहे. आणि विशेष करून भूमितीची कन्सेप्ट क्लिअर असेल तेव्हाच आपल्याला प्रश्न सोडवता येतात. ठीक आहे. मग त्रिकोण OAP मध्ये हा 30, 60, 90 अंशाचा काटकोन तयार होतोय. आता बघा तुमचे कन्सेप्ट या ठिकाणी क्लिअर करतोय. OAP आपण म्हटलंय हा कोणता त्रिकोण तयार करतोय? तर मित्रांनो 30, 60, 90 काटकोन त्रिकोण तयार करतोय. बघा या ठिकाणी एक 30 अंश असेल, दुसरा 60 अंश असेल आणि तिसरा 90 अंश असेल. हे अशा पद्धतीने एक त्रिकोण तयार करतोय 30, 60, 90 ठीक आहे. मग आता हे 30, 60, 90 कोन कशा पद्धतीने तयार करतोय? तर बघा मित्रांनो हे 90 अंश म्हणजे कोन ए मिळाला आपल्याला. कोन ए बरोबर. त्याच्यानंतर 60 अंश. आता 60 अंश न पाहता या ठिकाणी हे 30 अंश बघा. हे बघा कोन पी चा आपण अर्धा केले ते. हे कोन पी किती आहे? कोन पी लिहू शकता तुम्ही. चालेल. हे 30 अंशाचा कोन या ठिकाणी मिळाले आणि त्याच्यानंतर राहिलेला जो तिसरा कोन आहे तो 60 असणारच ऑब्व्हियसली 60 असणारच. कोन ओ 60 असणारच. का 60 असणार? कारण या तिन्ही कोनाची बेरीज किती असते मित्रांनो? 180 अंश असते. तिन्ही कोनांची बेरीज 180 अंश असते. त्यापैकी एक कोन 90 अंशाचा, दुसरा कोन 30 अंशाचा किती होईल बेरीज? तर या ठिकाणी हे 0 9 3 12 120 मिळाली तुम्हाला दोन कोनाची. मग 180 मधून 120 जर वजा केले तर किती मिळते? 60. मग हे 60 कोन कोणत्या मापाचा आहे? तर या ठिकाणी कोन ए चा माप आहे 60 अंश. मग या ठिकाणी कोणता काटकोन त्रिकोण तयार होत करतोय? तर 30, 60, 90 अंशाचा काटकोन त्रिकोण तयार करतोय. क्लिअर झालंय मित्रांनो आता तुमचे पॉईंट. मग आता 30, 60, 90 हा काटकोन त्रिकोण आहे. तर 30 अंश कोणासमोरील बाजू आता कन्सेप्ट लक्षात ठेवा मित्रांनो. 30 अंश बघा हे 30 अंश जो आहे 30 अंश कोणासमोरील बाजू OA दिलेली आहे. बघा 30 अंश कोणासमोरील बाजू OA हा कर्णाच्या निम्मा असतो. मग आता याच्यामध्ये कर्ण कोणता आहे ते पण आपल्याला ओळखता आलं पाहिजे. मग मी तुम्हाला यापूर्वीच्या प्रश्नामध्ये सांगितलंय की कोणासमोरील बाजू काटकोनासमोरील बाजू हे काय असते तर कर्ण. म्हणजे या ठिकाणी आपल्याला कर्ण काय मिळाले? OP मिळालेली आहे कर्ण. काटकोनासमोरील बाजू म्हणजे कर्ण असते. मग आता या ठिकाणी कन्सेप्ट क्लिअर करा मित्रांनो. 30 अंश कोणासमोरील मग 30 अंश कोणासमोरील बाजू जी आहे OA ही कर्णाच्या निम्मी असते म्हणजे 1/2 असते. आता बघा कर्ण या ठिकाणी काय दिलेलं आहे तर लक्षात ठेवा OA काय आहे तर 30 अंश कोणासमोरील बाजू आहे. बघा OA हे 30 अंश कोणासमोरील बाजू आहे OA ही कर्णाच्या म्हणजे कर्ण काय आहे? मग कर्ण आहे OP. कर्ण काय आहे? OP याची किती कशी असते तर निम्मी असते. निम्मी म्हणजे 1/2 असते.
कशी असते 1/2. आता तुम्ही बघा या ठिकाणी एक बाजू इझिली काढू शकता. मग ते कशा पद्धतीने, तर या ठिकाणी OA ची लांबी आपल्याला दिलेली आहे बघा 3 सेंटीमीटर. 3 घेतले मित्रांनो, बरोबरला बरोबर 1/2 जशाला तसे आणि या ठिकाणी OP घेतले. ठीक आहे. या 2ला इकडे जर पाठवलं मित्रांनो, तर हे 2 या 3च्या गुणाकारामध्ये जातील की नाही. हे 2 जे आहे हे 3च्या गुणाकारामध्ये जातील. मग 2 गुणिले 3 केले तर किती येतील? 3 दोन्ही 6. 3 दोन्ही 6 आणि त्याच्यानंतर हे OP या ठिकाणी जशाला तसे. आता बघा तुम्हाला OP ची किंमत मिळाली 6 सेंटीमीटर. OP किती मिळाले? 6 सेंटीमीटर. OP मिळालं म्हणजे कर्ण मिळालं. OP मिळालं म्हणजे कर्ण मिळालं मित्रांनो. OP किती सेंटीमीटर मिळाले? 6. आता या काटकोन त्रिकोणामध्ये बघू शकता 2 बाजू आपल्याला मिळाले. मग तुम्ही पायथागोरस प्रमेयाचा वापर करू शकता की नाही? इझिली करू शकता. मग पायथागोरसचा प्रमेय काय आहे? कर्णाचा वर्ग. कर्ण काय आहे मित्रांनो? OP आहे. कर्ण काय आहे? OP. मग तुम्ही या ठिकाणी काय करणार? कर्णाचा वर्ग म्हणजे 6चा वर्ग करणार की नाही? बरोबर. या पूर्वीच्या प्रश्नासारखे आपण या ठिकाणी आता याला सोडूया. कर्णाचा वर्ग म्हणजे 6चा वर्ग केलाय मित्रांनो. 6चा वर्ग किती येतोय? 36 आलं. त्याच्यानंतर दुसरी बाजू किती आहे? 3 सेंटीमीटर आहे. OA 3 सेंटीमीटर आहे. आता 3चा करायचा वर्ग. मित्रांनो कर्णाचा वर्ग केलाय, तर यात कर्णाच्या वर्गातून 3चा वर्ग आपल्याला वजा करावा लागेल. बरोबर की नाही. मग 36 मधून जर 9 वजा केले तर किती राहतात मित्रांनो? 27 राहतात. बरोबर. मग या 27ला आपल्याला कशामध्ये? वर्गमुळामध्ये टाकायचं आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी जर 27ला वर्गमुळामध्ये टाकले, 27 तर वर्गमूळ संख्याच नाही. मग काय करणार? तर मित्रांनो या 27चे असे अवयव पाडणार. 27चे असे अवयव पाडायचे की त्या 2 संख्यापैकी एका संख्येचा वर्गमूळ निघाला पाहिजे. मग अवयव काय पडतील? तर 9 गुणिले 3. 9 त्रिक 27. या 9 आणि 3 पैकी 9चा वर्गमूळ निघतोय मित्रांनो. काय निघतोय? वर्गमूळ. अशा पद्धतीने अवयव पाडायचे. मग 27चे अवयव पाडले मित्रांनो 9 गुणिले 3. या ठिकाणी वर्गमूळामध्ये लिहू शकता तुम्ही 9 गुणिले 3. ठीक आहे. मग आता बघा 9चा वर्गमूळ किती येतोय? 9चा वर्गमूळ येतोय मित्रांनो 3 आणि हे नंतर वर्गमूळामध्ये 3 तर जशाला तसेच राहतील. मग आता तुम्हाला AP ची लांबी किती मिळाली मित्रांनो? तर 3 वर्गमूळामध्ये 3 हे तुम्हाला या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळाले. तुम्ही या ठिकाणी लिहू शकता स्पर्शिका खंडाची लांबी. स्पर्शिका खंडाची लांबी. लांबी. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की दोन्ही स्पर्शिका खंडाची लांबी काढायची का? तर नाही मित्रांनो. आपल्याला काय म्हटले? प्रत्येकी म्हटलेलं आहे म्हणजे एका स्पर्शिका खंडाची लांबी आपल्याला काढायची होती. मिळाली 3 वर्गमूळामध्ये 3. हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर आहे. जर तुम्हाला दोन्ही स्पर्शिका खंडाची जर बेरीज विचारली असती तर तुम्ही या ठिकाणी 3 वर्गमुळात 3 अधिक 3 वर्गमुळात 3 अशा पद्धतीने बेरीज केली असती तर तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर वेगळं मिळालं असतं. ठीक आहे. आपल्याला म्हटलंय की प्रत्येकी स्पर्शिका खंडाची लांबी काढायची आहे. ठीक आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 3. आपल्याला अशाच पद्धतीने कन्सेप्ट क्लिअर करायची आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. कारण आपण आपल्या या YouTube चॅनलवरती भूमिती यावरील अवघड प्रश्न पहिल्यांदाच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो. भूमितीवरचे अशा पद्धतीचा कंटेंट फक्त आपल्या या YouTube चॅनलवरती तुम्हाला शिकायला मिळतोय मित्रांनो. ते पण डिटेलमध्ये आणि कन्सेप्टनुसार मित्रांनो. व्हिडिओ स्लो झाला तरी चालेल पण आपली कन्सेप्ट जर क्लिअर झाली मित्रांनो तर या प्रश्नावरती कितीही अवघड प्रश्न विचारला तर तुम्ही इझिली टॅकल करू शकता, इझिली सोडू शकता कारण तुमची ऑलरेडी कन्सेप्ट क्लिअर झालेली असतात. ठीक आहे. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की खूप मोठे एक्झाम्पल देत आहे किंवा एक्सप्लेनेशन देत आहेत तर हा व्हिडिओ फक्त रिव्हिजनसाठीच नव्हे तर मित्रांनो तुमचे कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी आहे. आपण डिटेलमध्ये का देतोय तर कन्सेप्ट क्लिअर व्हावं. मग त्या प्रश्नाच्या आधारावरती जरी तुम्हाला प्रश्न फिरून विचारलं तरी त्याचं उत्तर तुम्हाला करेक्ट देता यावं हाच आपला या ठिकाणी उद्देश आहे मित्रांनो. नाहीतर मी तुम्हाला 2-3 स्टेपमध्ये सुद्धा उत्तर काढून देऊ शकलो असतो पण त्या प्रश्नापुरतंच तुम्हाला तेवढं समजलं असतं मित्रांनो. नाहीतर जर प्रश्न फिरून विचारलं तर तुम्हाला त्या प्रश्नाला सोडवता आलं नसतं मित्रांनो. म्हणून पहिले कन्सेप्ट क्लिअर करा. कन्सेप्ट क्लिअर झाली की तुम्ही कितीही अवघड प्रश्न सोडवू शकता. ठीक आहे. चला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा मित्रांनो. सोबतच चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. दररोज तुम्हाला अशाच पद्धतीने शिकायला मिळत जाईल मित्रांनो. प्रश्न क्रमांक 3 बघूया काय दिलेला आहे. वर्तुळाचा केंद्रबिंदू O असून जीवा AB ची लांबी वर्तुळाच्या त्रिज्या एवढी आहे. जर AC हा वर्तुळाचा व्यास असेल तर केंद्रीय कोन BOC चे माप किती असेल असा प्रश्न केलाय मित्रांनो. आता या ठिकाणी प्रश्नावरून आपल्याला आकृती तयार करायची आहे. मग आकृती अशा पद्धतीने तयार होते. मग आपल्याला या ठिकाणी बघा मित्रांनो काय दिले की वर्तुळाचा केंद्रबिंदू O असून मग वर्तुळाचा केंद्रबिंदू या ठिकाणी आहे त्याला O नाव दिलं. त्याच्यानंतर पुढे जा. जीवा AB ची लांबी वर्तुळाच्या त्रिज्या एवढी आहे. आता ही या ठिकाणी एक कन्सेप्ट आहे लक्षात ठेवा. आता केंद्रबिंदू O तर आपण घेतलेच. आता जीवा AB ची लांबी वर्तुळाच्या त्रिज्या एवढी आहे असं म्हटलेलं आहे. आता याच्यामध्ये एक कन्सेप्ट क्लिअर करा. जीवा AB कुठे दिलेला आहे तर या वर्तुळामध्ये किंवा या आकृतीमध्ये तुम्हाला जीवा AB या ठिकाणी पाहायला मिळतो. हे A आणि या ठिकाणी B. हे बघा जीवा असतो या ठिकाणी अशा पद्धतीने वर्तुळाच्या या दोन्ही परिघावरती जो पॉईंट दिलेला असतो त्याला जोडणारा जो हे असते रेष असते त्याला जीवा म्हणतो की नाही आपण. मग हे काय जीवा AB आहे बरोबर आहे. मग जीवा AB ची लांबी म्हणजे जीवा AB ची लांबी वर्तुळाच्या त्रिज्या एवढी आहे असं म्हटलंय. म्हणजे वर्तुळाच्या त्रिज्या एवढी म्हणजे काय तर हे जे जीवा दिसते मित्रांनो याची लांबी वर्तुळाच्या त्रिज्या एवढी आहे असं म्हटलंय. मग हे AO काय आहे वर्तुळाची त्रिज्या आहे. हे काय वर्तुळाची त्रिज्या आणि हे काय वर्तुळाचा जीवा. बरोबर की नाही. मग हे कन्सेप्ट महत्वाचं आहे. प्रश्नामध्ये काय दिले की जीवा AB ची लांबी वर्तुळाच्या त्रिज्या एवढी आहे असं म्हटलंय. म्हणजे ह्याची जेवढी लांबी असेल तेवढीच त्रिज्येची लांबी असेल.
ठीक आहे. AC हा वर्तुळाचा व्यास असेल. मग AC या ठिकाणी वर्तुळाचा काय आहे व्यास, हे बघा, हे वर्तुळाचा व्यास आहे. AO वर्तुळाची त्रिज्या आणि AC हे वर्तुळाचा काय आहे व्यास आहे. तर केंद्रीय कोन BOC चे माप किती, म्हणजे केंद्रीय कोन BOC चं माप काढायचं आहे. बघा, BOC या केंद्रीय कोनाचा आपल्याला माप काढायचं आहे. मग आता कशी काढणार मित्रांनो, तर या ठिकाणी आपल्याला बघू शकता मित्रांनो, कोन O बरोबर 60 अंशाचा दिलेला आहे. ठीक आहे, याच्यामध्ये थोडंसं ऍड करा. कोन O किती अंशाचा दिलेला आहे, 60 अंशाचा. मग या ठिकाणी आपण लिहिले 60 अंशाचा. आता तुमचे डाऊट या ठिकाणी सगळेच क्लिअर झाले असतील मित्रांनो. कोन O 60 अंशाचा मिळाला, कोन O किती अंशाचा मिळाला, 60 अंशाचा मिळाला. मग या ठिकाणी तुम्ही बघू शकता, हे बघा अशा पद्धतीने हे काय आहे, तर व्यास आहे. या व्यासामध्ये हे आपण या ठिकाणी अशा पद्धतीने एक लंब टाकला असं म्हणू शकतो. आणि कोन O किती अंशाचा आहे, 60 अंशाचा आहे. मग त्याच्या संगत कोन म्हणजे त्याचा बाजूचा कोन हे किती अंशाचा असेल, तर ते आपण कशा पद्धतीने काढू शकतो. आता बघू शकता मित्रांनो, तुम्ही याच्यामध्ये एक कन्सेप्ट क्लिअर करा, की हे बघा, हे एवढा जो कोन आहे, हे जर तुम्ही कोन बघितलं मित्रांनो, तर हे किती अंशाचा असतो, तर हे कोन असतो 180 अंशाचा असतो हे कोन, बरोबर आहे. या 180 चे दोन भाग केले, एक भाग आहे 60 अंश, तर दुसरा भाग किती असेल, मग 120 अंश. झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर. बघा, पर्याय सी मध्ये आलेलं आहे. किती सोपं आहे, इझी होतं मित्रांनो. हा प्रश्न तुम्ही इझिली सोडू शकले असता. 120 अंश आपल्याला या ठिकाणी काय मिळालेलं आहे, कोन BOC चे माप मिळाले. ठीक आहे, जे की पर्याय सी मध्ये दिलेला आहे. ओके, क्लिअर झाला असेल मित्रांनो. तर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 14 महत्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. या ठिकाणी प्रश्न काय दिले, प्रश्न 14 बघा. त्रिकोण PQR मध्ये कोन P बरोबर 5x वजा 79 अंश, कोन Q 3x अधिक 45 अंश व कोन R 3x अंश आहे. तर बाह्य कोन PRS चे माप किती. मग आता बघा, हे आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित मांडून घ्यायचं आहे. बघा काय दिलेलं आहे. जर समजा आपण याला कोन P म्हटलं, याला कोन Q म्हटलं आणि याला कोन R म्हटलंय. ठीक आहे, मग कोन P चं माप दिले आपल्याला 5x वजा 19 अंश. ठीक आहे, मग या ठिकाणी लिहून घेऊ आपण 5x वजा 19 अंश हे आपल्याला P चं माप दिले. त्याच्यानंतर Q चं माप दिले मित्रांनो 3x अधिक 45. या ठिकाणी तुम्ही लिहू शकता कोन Q चं माप 3x अधिक 45 अंश. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला काय दिले, तर कोन R चं माप दिले 3x, म्हणजे या ठिकाणी 3x अंश तुम्ही लिहू शकता मित्रांनो. ठीक आहे, कोन R चं माप किती दिले, तर 3x दिले, 3x अंश या ठिकाणी लिहून घेतले. मग आपल्याला विचारलं काय, तर कोन PRS चे माप, म्हणजे कोन PRS चं माप म्हणजे काय, तर या ठिकाणी S कुठे पॉईंट असेल, तर S समजा या ठिकाणी पॉईंट आहे. ठीक आहे, मग आपल्याला विचारले कोन PRS चे माप किती. मग आपल्याला सुरुवातीला हा कोन काढावा लागेल, बरोबर की नाही. सुरुवातीला आपल्याला हा कोन काढावा लागेल. मग हा कोन आपल्याला 3x दिलेला आहे, म्हणजे x ची किंमत जर आपण काढली मित्रांनो, तर आपल्याला डायरेक्ट कोन तिन्ही कोन आपल्याला काढता येतात. मग ते कसे काढणार, तर या त्रिकोणाच्या तिन्ही कोनांची बेरीज, त्रिकोणाच्या तिन्ही कोनाची बेरीज किती अंश असते हे सर्वांना माहिती आहे. त्रिकोणाच्या तिन्ही कोनाची बेरीज असते 180 अंश. मग या तिन्ही कोनांची आपल्याला या ठिकाणी करायची बेरीज. बघा बेरीज करू. मग कोन P किती दिलेला आहे, 5x वजा 19 अधिक दुसरा कोन Q किती दिलेला आहे, 3x अधिक 45. त्याच्यानंतर तिसरा कोन R किती दिलेला आहे, तर 3x अंश. बरोबर किती लिहिणार आपण, 180 अंश लिहिणार. आता बघा, चल सारखा आहे काय, तर x चल सारखा आहे, तर यांची आपण बेरीज करू शकतो. 5x अधिक 3x 8x झाले, 8x आणि 3x किती झाले मित्रांनो, 11x झाले. अधिकला अधिक. त्याच्यानंतर 45 मधून 19 करायचे वजा. 45 मधून जर 19 वजा केले, तर मित्रांनो आपल्याला वजा बाकी मिळते 26. बरोबरला बरोबर या ठिकाणी 180 जशाला तसे राहतील. आता या 26ला इकडे घेऊन जाऊ, म्हणजे उजव्या साईडला घेऊन जाऊ, तर या ठिकाणी काय राहिले, तर फक्त 11x राहिली. या 26ला जर उजव्या साईडला नेले, तर काय होईल मित्रांनो, वजा बाकीची क्रिया होईल, वजा 26 झाले. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता की 11x, आता हे जे 11x आहे हे तर जशाला तसे आहे, बरोबर. 180 मधून 26 वजा केले तर किती उरतात मित्रांनो, तर 154 उरतात. वजा बाकी करून बघा, 11x बरोबर किती मिळाले, तर आपल्याला मिळाले मित्रांनो 54 मिळाले, बरोबर की नाही. आता आपल्याला x ची किंमत काढायची आहे, म्हणजे या ठिकाणी x बरोबर काय, तर हे 11 154च्या भागाकारामध्ये जातील. 154च्या भागाकारामध्ये गेले. आता x ची किंमत आपण इझिली काढू शकतो. मग या ठिकाणी x बरोबर लिहिले, 11 ने जर 154ला भाग दिले, तर मित्रांनो किती भागाकार येतो, किती भागाकार येतोय, 14. x ची किंमत किती मिळाली, मग आपल्याला 14 मिळाली. आता आपण तीनही कोन काढू शकतो मित्रांनो, कशा पद्धतीने, तर आपल्याला जर R हे कोन काढायचं असेल, तर आपण काय करणार, 3 गुणिले x किती काढले, 14. 14 त्रिक किती येईल, 42. म्हणजे या ठिकाणी हे किती अंशाचा कोन तयार झाला, 42 अंशाचा कोन तयार झाला. त्याच्यानंतर जर तुम्हाला P काढायचं असेल, कोन P काढायचं असेल, तर मग 5 गुणिले x किंमत किती, 14 वजा 19. 14 गुणिले 5, 14 पंचे किती होतात, 70. 70 मधून 19 वजा करा. 70 मधून 19 वजा केले किती उरतात मित्रांनो, तर या ठिकाणी 51 अंश. क्लिअर झाले. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही कोन Q पण काढू शकता. मग आता तुम्हाला x ची किंमत या ठिकाणी कोन R मिळाले 42 अंश. आता तुम्ही इझिली हा कोन काढू शकता की नाही, काढू शकता. मग कशा पद्धतीने, तर मित्रांनो या ठिकाणी आपण इथे काढू. बघा या ठिकाणी काढू आपण. आपल्याला माहिती आहे कोन QRS या ठिकाणी एक कोन जर 42 अंशाचा असेल, हा पूर्ण कोन किती अंशाचा आहे, तर 180
80 अंशाचा आहे, 180 अंशाचा आहे. मग याच्यामधून जर आपण हे 42 अंश वजा केले मित्रांनो, किती अंश वजा केले? 42 अंश वजा केले. 42 अंश वजा केले तर किती शिल्लक राहतील? तर 42 अंश वजा केल्याच्या नंतर किती शिल्लक राहतील मित्रांनो? 138 अंश हे कोन पी आर एसचे माप आपल्याला मिळाले. किती? 138 अंश या ठिकाणी तुम्ही बघू शकता, जे की पर्याय सी मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. क्लिअर झाले? अशा पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सोडवायचा होता मित्रांनो. ठीक आहे, कन्सेप्ट क्लिअर करा. कन्सेप्ट क्लिअर झाली की तुम्ही कितीही अवघड प्रश्न सोडवू शकता. ठीक आहे, याच्यानंतर समोरचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5 नंबरचा बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे. कोणत्याही वर्तुळाच्या स्पर्शिकेची लांबी ही त्रिज्येपेक्षा नेहमी मोठी असते, हे विधान बरोबर आहे का? असा प्रश्न आपल्याला केलेला आहे मित्रांनो. या ठिकाणी प्रश्न केले की कोणत्याही वर्तुळाच्या स्पर्शिकेची लांबी, मग या वर्तुळाची स्पर्शिका कोणती आहे? तर तुम्हाला या ठिकाणी दिसते, ही आहे स्पर्शिका. या वर्तुळाची काय आहे? तर ही आहे स्पर्शिका. याची लांबी त्रिज्येपेक्षा, मग त्रिज्या कोणती आहे? तर तुम्ही या ठिकाणी हे बघू शकता, त्रिज्या आहे. त्रिज्येपेक्षा नेहमी मोठी असते, मग हे विधान बरोबर आहे का? तर मित्रांनो, हे विधान जे आहे हे विधान चुकीचं आहे. कसं आहे विधान? तर हे विधान चूक आहे, कारण याच आकृतीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय की स्पर्शिका आणि त्रिज्या हे सारखे आहे का? वर्तुळाची स्पर्शिकेची लांबी त्रिज्येपेक्षा नेहमी मोठी असते, हे या ठिकाणी तुम्हाला या आकृतीमध्ये पाहायला मिळते. पण आकृती आपण अशी पण काढू शकतो की नाही? बघू शकता, यामध्ये जर आपण आकृती काढली तर हे बघा, मी जर या ठिकाणी अशा पद्धतीने काढली, आता समजा ही त्रिज्या आहे. ठीक आहे, ही आहे त्रिज्या, बरोबर आहे. मग यामध्ये आता तुम्ही बघू शकता, स्पर्शिका जर काढली आपण, म्हणजे जवळून जर स्पर्शिका काढली मित्रांनो, हे बरोबर तर मला काढता आली नाही, पण एक्झॅक्टली जर आपण काढली तर हे काय आहे? तर हे चुकीचं आहे. कारण काय? मग याच्या मागचं कारण काय? चूक तर म्हटलं आपण, कारण काय? तर मित्रांनो, कारण लक्षात ठेवा, स्पर्शिका खंडाची लांबी ही त्रिज्येपेक्षा, स्पर्शिका खंडाची लांबी ही त्रिज्येपेक्षा एकतर लहान असू शकते, किंवा मोठी असू शकते, किंवा समान असू शकते. मित्रांनो, या ठिकाणी जी त्रिज्येची लांबी आहे ही स्पर्शिकेपेक्षा एकतर लहान, मोठी किंवा समान असू शकतो. हे तिन्ही प्रकारचे असू शकते. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर काय असेल? तर हे चूक असणार आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 6. मित्रांनो, हा लॉजिक बेसवर आधारित आहे. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे बघा, एक या ठिकाणी प्रश्न खूप मोठा आपल्याला दिसत असेल तरी पण हा प्रश्न जेवढा मोठा प्रश्न असतो मित्रांनो, तेवढे त्याची उत्तराची स्टेप ही छोटी असते, एवढं लक्षात ठेवा. आता पहिले प्रश्न या ठिकाणी बघूया. ओ केंद्र असलेल्या एका वर्तुळाला बाह्य बिंदू पी मधून पी ए ही स्पर्शिका काढली. जर वर्तुळाची त्रिज्या 7 सेंटीमीटर असेल आणि वर्तुळ केंद्रापासून बाह्य बिंदूचे अंतर ओपी 25 सेंटीमीटर असेल, तर काटकोन त्रिकोण कोण ओ ए पी मध्ये सर्वात लहान बाजू कोणती आणि स्पर्शिका खंडाची लांबी किती? आपल्याला या ठिकाणी सर्वात लहान बाजू आणि स्पर्शिका खंडाची लांबी विचारलेली आहे. मग सुरुवातीला जो गिवन डाटा आहे ते आपण आकृतीमध्ये लिहून घेऊ. सुरुवातीला केंद्र ओ असलेला, म्हणजे वर्तुळाचं केंद्र काय आहे? ओ आहे. त्याच्यानंतर वर्तुळाला बाह्य बिंदू पी मधून, म्हणजे बाह्य बिंदू पी या ठिकाणी आलं. त्याच्यानंतर पी ए ही काय काढली आपण? स्पर्शिका काढली, म्हणजे ए या ठिकाणी आलं. ही आहे स्पर्शिका. ओ ए पी हे काय आहे? स्पर्शिका आहे. जर वर्तुळाची त्रिज्या 7 सेंटीमीटर, म्हणजे ओ ए ची लांबी आपल्याला या ठिकाणी दिली 7 सेंटीमीटर, आणि वर्तुळ केंद्रापासून बाह्य बिंदूची ओपी म्हणजे अंतर 25 सेंटीमीटर, ओपी किती आहे? 25 सेंटीमीटर. तर काटकोन त्रिकोण ओएपी मध्ये सर्वात लहान बाजू कोणती आणि स्पर्शिका खंडाची लांबी कोणती? मग याच्यामध्ये सर्वात लहान बाजू कोणती आणि स्पर्शिका खंडाची लांबी काढायची आपल्याला. मग या ठिकाणी स्पर्शिका खंडाची लांबी कशी काढणार? तर ह्याच्यात तुम्हाला त्रिकोण दिसतोय मित्रांनो, तर हे काटकोन त्रिकोण दिसतोय की नाही? बरोबर आहे. मग काटकोन त्रिकोण म्हणजे काटकोन त्रिकोणा समोरील बाजू काय असते? कधीही कर्ण असते. काटकोन त्रिकोण म्हणजे काटकोन कोणाकडे समोरील बाजू, म्हणजे एक कोणासमोरील बाजू. काटकोन त्रिकोणामध्ये कोणासमोरील बाजू हे काय आहे? कर्ण. कर्ण दिलेला आहे. मग आता तुम्ही यावरून स्पर्शिका खंडाची लांबी काढू शकता की नाही? काढू शकता. मग स्पर्शिका खंडाची लांबी कशी काढणार? तर 25 हे काय आहे मित्रांनो? कर्ण आहे. 25चा वर्ग करणार आपण, तर किती येईल? 625 येणार. त्याच्यानंतर आपल्याला दुसरी बाजू दिली 7, 7चा वर्ग केली, 7चा वर्ग 49 येईल. त्याच्यानंतर कर्ण दिले, कर्णामधून दुसरी बाजू वजा करायची कधीही. किती येईल वजाबाकी? तर वजाबाकी येईल मित्रांनो या ठिकाणी 576 येणार वजाबाकी. ठीक आहे, किती येईल? 576. त्याच्यानंतर आपण या 576 चे काय काढणार? वर्गमूळ. मग 576 हे कोणत्या संख्येचे वर्गमूळ आहे? तर 24 या संख्येचे वर्गमूळ आहे. मग 24 सेंटीमीटर ही तुम्हाला काय मिळाली? स्पर्शिका खंडाची लांबी मिळाली. आता यावरून मित्रांनो तुम्ही प्रश्नाचे अचूक उत्तर देऊ शकता. मग कसे देणार? तर बघू शकता या ठिकाणी सर्वात लहान बाजू ओए. आता यामध्ये बघू शकता सर्वात लहान बाजू ओए तर आहेच. या दोन्ही बाजूपेक्षा लहान बाजू तर ओएच आहे ना. ठीक आहे, म्हणजे ही या ठिकाणी कंडिशन सॅटिस्फाईड झाली. स्पर्शिका खंड 24 सेंटीमीटर, स्पर्शिका खंड पण यामध्ये 24 सेंटीमीटरचाच आहे. हे बघा, हे स्पर्शिका खंड आहे. हे काय आहे? स्पर्शिका खंड आहे. मग आपल्याला या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर पर्याय येस दिसतोय मित्रांनो, जे की सर्वात लहान बाजू ओएच आहे. त्याच्यानंतर स्पर्शिका खंडाची लांबी 24च आहे, म्हणजे पर्याय ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. तुम्ही नंतरचे पर्याय पडताळा घ्या, पडताळा करून पहा, तुम्हाला त्या ठिकाणी चुकीचं दिसेल. सर्वात लहान बाजू पी ए बघू शकता. पी ए हे सर्वात लहान आहे का? तर नाही. सर्वात लहान बाजू ओए तर आहे, पण स्पर्शिका खंड 20 आहे का? तर या ठिकाणी तर 24
20 आहे. त्याच्यानंतर सर्वात लहान बाजू ओपी, ओपी तर नाहीच, हे तर कर्ण आहे, याचं सर्वात मोठी बाजू असते. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी पर्याय येच असणार आहे. तुमचे सर्व डाऊट या ठिकाणी क्लिअर झाले असतील. मित्रांनो, आपण समोरच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 7 नंबरचा बघा मित्रांनो, प्रश्न काय दिले, महत्त्वाचा प्रश्न आहे. एका वर्तुळाच्या केंद्रापासून 10 सेंटीमीटर अंतरावर असलेल्या एका बाह्य बिंदूतून वर्तुळाला काढलेला स्पर्शिका खंडाची लांबी 8 सेंटीमीटर आहे, तर त्या वर्तुळाचा व्यास किती असेल? खूप सोपा प्रश्न आहे आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. बघा मित्रांनो, यापूर्वीच्या प्रश्नासारखाच याला सोडवायचं आहे. सुरुवातीला आपण याची दिलेली किमती आकृतीवर मांडून घेऊ. एका वर्तुळाचा केंद्रबिंदूपासून 10 सेंटीमीटर अंतरावर असलेल्या, मग या वर्तुळाचा केंद्रबिंदू जर आपण ओ घेतले, मग वर्तुळाच्या केंद्रबिंदूपासून 10 सेंटीमीटर अंतरावर 10 सेंटीमीटर अंतरावर असलेल्या एका बाह्य बिंदूतून, म्हणजे या ठिकाणी वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून 10 सेंटीमीटर बाह्य असलेला जो एखादा बिंदू असेल तो आहे पी बिंदू, समजा आपण या ठिकाणी घेतले. स्पर्शिका खंडाची लांबी दिली 8 सेंटीमीटर. मग हे या वर्तुळाची स्पर्शिका खंड कोणती आहे? स्पर्शिका कोणती आहे? तर ही आहे. मग याला ए नाव देऊन टाका. ए पी हे काय स्पर्शिका किती सेंटीमीटर? 8 सेंटीमीटर दिले. तर त्या वर्तुळाचा व्यास किती? मग व्यास काढत असताना आपल्याला पहिले तर त्रिज्या काढावी लागेल, बरोबर की नाही? पहिले तर आपल्याला या काटकोन त्रिकोणावरून काय काढावे लागेल? त्रिज्या काढावी लागेल. त्याच्यानंतर आपण व्यास इझिली काढू शकतो. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो, काटकोन त्रिकोण म्हणजे काटकोन करणारी बाजू कोणती असेल तर ही असणार आहे. ही आकृती तुम्हाला थोडीशी वेगळी वाटत असेल, परंतु काटकोन करणारी बाजू हीच आहे. जेव्हा तुम्हाला पेपरमध्ये देतील मित्रांनो, तेव्हा लक्षात येईल. या ठिकाणी अशा पद्धतीने आकृती सुद्धा दिली जाईल. ठीक आहे. मग आता यामध्ये काटकोन करणारा कोण काय आहे? तर ए आहे. काटकोन म्हणजे काटकोन त्रिकोणामध्ये 90 अंशाचा कोणासमोरील बाजू हे काय आहे? तर कर्ण आहे. माहिती आहे तुम्हाला. ठीक आहे. मग कर्ण दिले, त्याच्यानंतर तुम्हाला दुसरी बाजू दिली, तिसरी बाजू तुम्ही इझिली काढू शकता. मग कर्ण किती आहे? 10. 10चा करणार वर्ग किती येईल मित्रांनो? 10चा वर्ग 100 येणार. त्याच्यानंतर दुसरी बाजू किती दिली? 8. 8चा करावा लागेल वर्ग. 8चा वर्ग किती येईल? 64. कर्णामधून आपण काय करतो? तर कर्णामधून दुसरी बाजू वजा करतो. 100 मधून 64 गेली, किती उरतात? 36. आता या 36ला आपल्याला कशामध्ये टाकायचं? वर्गमूळामध्ये. मग 36 कोणत्या संख्येचा वर्ग आहे? तर 36 या संख्येचा वर्गमूळ किती येतो मित्रांनो? 6 सेंटीमीटर. म्हणजे 6 सेंटीमीटर तुम्हाला OA मधील अंतर मिळाले. आता OA 6 सेंटीमीटर, हे 6 सेंटीमीटर म्हणजे काय? तर त्रिज्या आहे. काय आहे? त्रिज्या आहे. मग आपल्याला विचारले की व्यास, काय विचारले? व्यास. त्रिज्येचा दुप्पट काय असतो? तर व्यास. म्हणजे या ठिकाणी 2 गुणिले त्रिज्या लिहू शकता तुम्ही. ठीक आहे. मग या ठिकाणी 2 जशाला तसे गुणिले त्रिज्या किती आहे? 6. बरोबर आहे. 2 गुणिले 6 केले, 2 गुणिले 6 केले तर किती येईल मित्रांनो? 2 गुणिले 6 6 2 12 सेंटीमीटर तुम्हाला या ठिकाणी काय मिळेल? तर व्यास मिळेल, जे की पर्याय बी मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. क्लिअर झालं? अशा पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सोडवायचा होता मित्रांनो. चला समोरचा प्रश्न बघूया मग. याच्यानंतर पुढचा प्रश्न बघायचा आपल्याला. बघा मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न असणार आहे. प्रश्न काय दिले की वर्तुळाच्या स्पर्शिकेवरील स्पर्शबिंदूशी जोडणारी त्रिज्या स्पर्शिकेशी कोणता कोन करते? असा प्रश्न केले. सोपा प्रश्न आहे. हे लॉजिक बेसवरती प्रश्न आहे मित्रांनो. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की वर्तुळाच्या स्पर्शिकेवरील स्पर्शबिंदूशी जोडणारी त्रिज्या स्पर्शिकेशी कोणता कोन तयार करते? मग या ठिकाणी हे कोन कोणता तयार करते? तर या ठिकाणी आपल्याला सरळ दिसतोय मित्रांनो, हे कोणता कोन तयार करते? तर 90 अंशाचा कोन तयार करते, म्हणजे काटकोन तयार करते. कोणता? काटकोन 90 अंशाचा कोन तयार करते. मग आता तुम्हाला याच्यावरची जर याच्यावरचे डाऊट किंवा कन्सेप्ट क्लिअर करायचे असतील तर मित्रांनो, हे जे आहे हे प्रश्न कशाच्या बेसवरती आहे? तर स्पर्शिका त्रिज्या प्रमेयावर बेस आधारित आहे. स्पर्शिका त्रिज्या प्रमेयानुसार आपण या प्रश्नाचं उत्तर काढले. ठीक आहे. स्पर्शिका त्रिज्या प्रमेयानुसार वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका, वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून, म्हणजे या ठिकाणी तुम्ही अशा पद्धतीने करू शकता. वर्तुळाच्या या बिंदूतून जाणारी स्पर्शिका, या बिंदूतून जाणारी स्पर्शिका, या बिंदूतून जाणारी स्पर्शिका, या बिंदूतून, म्हणजे याच ठिकाणी ठराविक पॉईंटवरतूनच जाणारी स्पर्शिका नाही, तर या वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका ही स्पर्शबिंदूशी, म्हणजे या ठिकाणी ह्या स्पर्शबिंदूशी म्हटलंय आपण, या ठिकाणी जाणारी जी स्पर्शिका इथे स्पर्शबिंदू असणार, या ठिकाणी इथे स्पर्शबिंदू असणार. हे अशा पद्धतीने कन्सेप्ट क्लिअर करा. स्पर्शबिंदूशी काढलेल्या त्रिज्येचा नेहमी काय असतो? हे जो काढलेला बिंदू आहे हे त्रिज्येचा नेहमी काय असतो? तर लंब असतो. मग लंब असतो म्हणजेच काय? 90 अंशाचा कोन तयार करतो. किती अंशाचा? 90 अंशाचा कोन तयार करतोय. म्हणून मित्रांनो, आपल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी पर्याय सी असणार आहे. एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. याच्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 9 नंबरचा बघायचा आहे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न काय दिले बघा मित्रांनो. एका त्रिकोण एबीसी मध्ये जर कोन ए 50 अंश आणि कोन बी 70 अंश असेल तर तिसऱ्या कोनांचे म्हणजेच कोन सी चे माप किती असेल? सोपा प्रश्न आहे. या ठिकाणी जो दिलेला माप आहे ते सुरुवातीला लिहून टाकू. त्रिकोण एबीसी मध्ये कोन ए दिले 50 अंश, मग या ठिकाणी कोन ए, या ठिकाणी कोन बी, या ठिकाणी कोन सी असे नाव दिले. मग कोन ए किती दिले? 50 अंशाचा कोन दिले. त्याच्यानंतर कोन बी किती दिले मित्रांनो? 70 अंशाचा दिले. आता आपल्याला कोन सी काढायचा आहे. मग कोन सी कसे काढणार? तर या त्रिकोणाच्या तिन्ही कोनांची मापाची बेरीज किती असते? 180 अंश. हे सर्वांना माहिती आहे. मग आपल्याला या ठिकाणी तिन्ही कोनांची काय करावी लागेल? बेरीज. म्हणजे कोन ए अधिक कोन बी अधिक कोन सी बरोबर किती? 180 अंश. मग दिलेल्या कोनांची या ठिकाणी आपल्याला किमती ठेवायची आहे. कोन ए किती दिले?
50 अंश अधिक कोण की बी किती दिले मित्रांनो 70 अंश, कोण सी तर आपल्याला काढायचं आहे. या ठिकाणी 180 जशाला तशी. आता पुढे काय करणार, 70 आणि 50 यांची करणार बेरीज किती येईल मित्रांनो 120 अंश अधिक कोण सी बरोबर 180 अंश. आता 120 ला इकडे उजव्या साईडला घेऊन जाऊ, मग ते काय होईल वजाबाकीमध्ये जातील. ते काय तर मित्रांनो वजाबाकीमध्ये जातील. 180 अंश जशाला तशी 120 इकडे वजाबाकीमध्ये गेले. आता आपल्याला करायची आहे या ठिकाणी वजाबाकी म्हणजे कोण सी मिळून जाते. कोण सी बरोबर 120 मधून 180 मधून 120 वजा केले तर किती उरतात मित्रांनो 60 अंश. म्हणजे कोण सी किती अंशाचा आहे तर 60 अंशाचा आहे. कोण सी किती अंशाचा आहे 60 अंशाचा आहे, जे की पर्याय बी मध्ये आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट उत्तर आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सोडवायचा होता. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. सोबतच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. समोरचा प्रश्न क्रमांक 10 बघायचा आपल्याला. बघा मित्रांनो काय दिले, महत्त्वाचा प्रश्न आहे. एक पतंगाकृती चौकोन एबीसीडी आहे, म्हणजे एक जो आहे दिलेला तर चौकोन हो चौकोन तो कसा आहे तर पतंगाकृती आकाराचा चौकोन आहे, ज्यामध्ये ए बी बरोबर एडी म्हणजे ए बी जेवढा लांबीचा असेल जेवढ्या सेंटीमीटरचा असेल तेवढाच एडी याचा अंतर असेल आणि सी बी बरोबर सी डी आहे. जर कोण ए बरोबर 110 अंश आणि कोण डी बरोबर 110 अंश असेल तर तसेच कोण ए 70 अंश असेल तर कोण सीचे माप किती असा प्रश्न केला मित्रांनो. या ठिकाणी सुरुवातीला आपण या आकृतीला नाव देऊन टाकायचं आहे. बघा मित्रांनो या ठिकाणी हे कोण ए नाव दिलं, त्याच्यानंतर याला कोण बी म्हटलं, याला कोण सी म्हटलं आणि याला कोण डी म्हटलं. एबीसीडी या ठिकाणी दिलेला आहे. बघा मित्रांनो याच्यामध्ये ए बी बरोबर एडी म्हटलंय, म्हणजे ए बी जेवढा अंतराचा असेल तेवढाच अंतराचा ए बी आणि एडी असणार आहे. त्याच्यानंतर सी बी बरोबर सी डी म्हणजे सी बी बरोबर काय आहे तर सी डी यांचे अंतर पण सारखेच आहे. तुम्ही या ठिकाणी अशा पद्धतीने मेन्शन करू शकता मित्रांनो हे. ठीक आहे चालेल. आता बघा कोण बी किती दिले 110 अंश म्हणजे इथे 110 अंश येईल. त्याच्यानंतर कोण डी किती दिले 110 अंशच 110 अंश या ठिकाणी घेतले. कोण ए दिले मित्रांनो 70 अंशाचा म्हणजे या ठिकाणी 70 अंशाचा कोण ए झाले. आता कोण सीचं माप आपल्याला काढायचं आहे. कोण सीचे माप कसे काढणार तर मित्रांनो या चौकोनाच्या चारही कोणांच्या मापाची बेरीज लक्षात ठेवा. चौकोनाच्या चारही कोणाच्या मापाची बेरीज किती असते 360 अंश. मग त्यापैकी 3 कोण तर आपल्याला दिलेला आहे, चौथा कोण आपण काढू शकतो इझिली, बरोबर की नाही. मग चारही कोणांचे माप आपण या ठिकाणी लिहून घेऊ. बघा कोण ए लिहून टाका, त्याच्यानंतर कोण बी अधिक कोण सी अधिक कोण डी बरोबर किती अंशाचा तर 360 अंशाचा असतो चौकोनाच्या चारही कोणांची माप. मग दिलेल्या कोण या ठिकाणी लिहा. कोण ए किती दिले मित्रांनो 70 अंश अधिक कोण बी किती आहे 110 अंश अधिक कोण सी किती आहे तर कोण सी तर आपल्याला काढायचं आहे आणि त्याच्यानंतर कोण डी किती आहे तर 110 अंश आहे. हे 360 दिशेला तसे राहतील. त्याच्यानंतर बघा 70 110 110 यांची जर बेरीज केली तर बेरीज किती येते मित्रांनो. या तिघांची बेरीज केली तर बेरीज येते 290 अंश अधिक कोण सी आपल्याला काढायचं आहे. हे 360 या ठिकाणी जशाला तसे राहतील. ठीक आहे. आता पुढची क्रिया काय आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे तर या 290ला उजव्या साईडला घेऊन जायचं, म्हणजे या ठिकाणी कोण सीच राहते. 360 हे जशाला तशी वजा होतील, इकडे अधिक आहे इकडे गेल्यावर वजा 290 झाले. आता करा वजाबाकी म्हणजे आपल्याला कोण सी मिळून जाते. मग 360 मधून 290 जर वजा केले मित्रांनो किती उरतात तर 70 उरतात, म्हणजे कोण सीचं माप मिळाले 70 अंश. या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो पर्याय बी मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे क्लिअर झाले. अशा पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सोडवायचा होता मित्रांनो. याच्यानंतर समोरचा प्रश्न महत्त्वाचा प्रश्न आहे. बघा काय दिले, प्रश्न दिले की एका समांतरभुज चौकोनाचा पाया म्हणजे बेस 18 सेंटीमीटर आणि त्याची उंची हाईट 11 सेंटीमीटर आहे, तर त्या समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ किती चौरस सेंटीमीटर असेल असा प्रश्न केलाय. मित्रांनो समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळाचं जर सूत्र माहीत असेल तर तुम्ही या प्रश्नाला इझिली सोडवू शकता. सुरुवातीला दिलेलं काय आहे ते लिहून घेऊ. पाया दिले 18 सेंटीमीटर म्हणजे या ठिकाणी तुम्ही पाया लिहू शकता 18 सेंटीमीटर. त्याच्यानंतर दिले मित्रांनो उंची 11 सेंटीमीटर म्हणजे ही उंची आहे 11 सेंटीमीटर. ठीक आहे, ही उंची आहे 11 सेंटीमीटर. आपल्याला विचारले समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ. मग समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळाचं सूत्र लक्षात ठेवा मित्रांनो. समांतरभुज चौकोन याचे क्षेत्रफळ, समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ काय आहे तर पाया गुणिले उंची. बस काय आहे तर पाया गुणिले उंची एवढंच आहे. मग पाया किती दिले मित्रांनो तर पाया दिले 18 गुणिले उंची किती दिलेली आहे 11. या दोघांचा जर गुणाकार केला तर किती येते तर 198. या दोघांचा गुणाकार येते चौरस सेंटीमीटर. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. आता एवढा सोपा प्रश्न का घेतले तर आपल्याला या ठिकाणी एक रिव्हिजन व्हावं. समांतरभुज चौकोनाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे रिव्हिजन व्हावं आणि आपल्याला या प्रश्नाला सोडवता यावं. या ठिकाणी पर्याय बी मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो 198 चौरस सेंटीमीटर. मग पाया गुणिले उंची हे समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळाचं सूत्र आहे. लक्षात ठेवा. आता हे प्रश्न सोपा कधी होते जेव्हा आपल्याला या समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळाचं सूत्र माहित असते. मग आता तुम्ही म्हणा सर एवढे सूत्र कधी पाठ करायचे तर तुम्ही जेवढ्या काही ट्रिक प्रत्येक प्रश्नावर लक्षात ठेवता मित्रांनो त्याच्यापेक्षा कमी सूत्र आहे एवढं लक्षात ठेवा. तुम्ही प्रत्येक प्रश्नासाठी जो ट्रिक वापरताय प्रत्येक प्रश्नासाठी ट्रिक वेगळी असते हे तर तुम्हाला माहीतच असेल. जर तुम्ही प्रत्येक प्रश्नासाठी ट्रिक वापरत असाल तर हे सूत्र लक्षात त्याच्यापेक्षा तर कमीच आहे.
भूमितीमध्ये सूत्र तर याच्यापेक्षाही कमी आहे. मग ते तुम्ही इझिली लक्षात ठेवू शकत नाही का? ठेवू शकता. लक्षात ठेवा मग. त्याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. बघा प्रश्न क्रमांक 12 काय दिले? महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न असा दिले, की एका इष्टिकाचित्ती आकाराच्या पाण्याच्या टाकीची लांबी 10 मीटर, रुंदी 6 मीटर आणि उंची 4 मीटर आहे. तर त्या टाकीचे घनफळ किती घनमीटर असेल? असा प्रश्न केलाय. मित्रांनो सरळ आपल्याला या ठिकाणी इष्टिकाचित्तीचे घनफळाचं सूत्र वापरायचं आहे. सुरुवातीला दिलेली बाजू आपण या ठिकाणी लिहून घेऊ. लांबी किती दिली मित्रांनो? 10 मीटर दिली. म्हणजे या ठिकाणी ही लांबी आपण घेतली 10 मीटर. त्याच्यानंतर रुंदी दिली 6 मीटर, म्हणजे ही रुंदी आहे 6 मीटर घेतली आपण. त्याच्यानंतर उंची दिली 4 मीटर, म्हणजे उंची या ठिकाणी 4 मीटरची घेतली. ठीक आहे. तर त्या टाकीचे घनफळ किती? म्हणजे आपल्याला इष्टिका चित्तीचे घनफळ घ्यायचं आहे. इष्टिका चित्ती आकाराचं म्हटल्यावर आपल्याला इष्टिका चित्तीचे घनफळाचं सूत्र घ्यावं लागेल की नाही? मग या ठिकाणी लिहून घेऊ. इष्टिका चित्तीचे घनफळ. इष्टिका चित्तीचे घनफळ. मग काय आहे सूत्र? इष्टिका चित्तीचे घनफळाचं सूत्र काय आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो, इष्टिका चित्तीचे घनफळाचं सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. काय आहे? तर लांबी काय आहे? तर लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. ठीक आहे. लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची हे सूत्र आहे इष्टिका चित्तीचे घनफळ काढण्याचा. ठीक आहे, लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये किमतीच ठेवायची आपल्याला. लांबी किती आहे? 10 मीटर. त्याच्यानंतर रुंदी किती दिलेली आहे? 6 मीटर. उंची किती दिलेली आहे? 4 मीटर. मग या तिघांचा करा गुणाकार. 6×10 60 गुणिले 4. मग 6×10 60 गुणिले 4 6 चुक 24 240 चौरस मीटर. 240 चौरस मीटर. बघा जी की पर्याय बी मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. सोपे प्रश्न आहे मित्रांनो. फक्त आपल्याला त्याच्या घनफळाचे सूत्र माहीत असणं हे गरजेचं आहे आणि लक्षात ठेवायचं आहे. याच्यानंतर समोरचा प्रश्न क्रमांक 13 बघायचा आपल्याला. बघा काय दिले. एका वृत्तचिती आकाराच्या पिपांची त्रिज्या 7 सेंटीमीटर आणि उंची 10 सेंटीमीटर आहे. तर त्या वृत्तचितीचे घनफळ किती घन सेंटीमीटर असेल असा प्रश्न केलाय. मित्रांनो याच्यामध्ये दिलेल्या किमती आपण सुरुवातीला या ठिकाणी मांडून घेऊ. बघा काय दिले. वृत्तचिती आकाराचा म्हणजे ही वृत्तचिती आकाराची आकृती बघितली आपण. पिपांची जी त्रिज्या आहे ती 7 सेंटीमीटर, म्हणजे या ठिकाणी अशा पद्धतीने तुम्ही या तळाची त्रिज्या घेऊ शकता 7 सेंटीमीटर. याला नाव दिले मित्रांनो. ठीक आहे, हे अशा पद्धतीने घेतले. त्याच्यानंतर उंची दिली 10 सेंटीमीटर. उंची किती दिली? 10 सेंटीमीटर, म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही उंची घेऊ शकता 10 सेंटीमीटर. ठीक आहे. त्याच्यानंतर त्या वृत्तचितीचे घनफळ काढायचं आहे आपल्याला. मग वृत्तचितीचे घनफळाचं सूत्र लक्षात ठेवा मित्रांनो. वृत्तचिती वृत्तचितीचे घनफळ याचं सूत्र लक्षात ठेवा. वृत्तचितीच्या घनफळाचं सूत्र आहे पाय आर स्क्वेअर एच. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये आपल्याला डायरेक्ट किमतीच ठेवायची आहे. मग कशी ठेवणार? तर आपल्याला प्रश्नामध्येच दिले पायची किंमत 22/7 घ्यायचं आहे. मग पायची किंमत आपण 22/7 घेतली. गुणाकारामध्ये आर घ्यायचा आहे. आर किती दिलेला आहे? 7. 7चा वर्ग करावा लागेल. आरचा वर्ग म्हणजे 7चा गुणाकार 2 वेळा. मग या ठिकाणी 7 गुणिले 7 असे लिहू शकता. त्याच्यानंतर उंची दिलेली आहे मित्रांनो 10. उंची लिहा 10. ठीक आहे. पाय आर स्क्वेअर एच या सूत्रामध्ये आपण किमती ठेवल्या. आता या ठिकाणी काय करायचं? याला सोडवायचं आहे. बघा भागाकार करू पहिले. हे 7 आणि हे 7 झाली कॅन्सल. मग या ठिकाणी तुम्ही बघू शकता 22 गुणिले 7 करा. 22 गुणिले 7 आणि त्याच्यानंतर गुणिले 10. पहिले 22 गुणिले 7 केली तर आपल्याला या ठिकाणी किती मिळतोय बघा. 7 गुणिले 2 7 2 1404 हातचा 1 7 2 14 1 15 154 गुणिले काय राहतील 10. आता 154 गुणिले 10 केले म्हणजे किती येईल मित्रांनो? 154 गुणिले 10 केले तर 154 वरती एकच शून्य आपल्याला वाढवायचं आहे. म्हणजे किती मिळाले? 1540. बघा मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे वृत्तचितीचे घनफळाचं. या ठिकाणी वृत्तचितीचे घनफळ किती मिळाले? 1540, जे की पर्याय बी मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे. याच्यानंतर समोरचा प्रश्न क्रमांक 14 नंबरचा बघायचा आहे. महत्वाचा प्रश्न आहे. प्रश्न काय दिले की एका शंकूच्या तळाची त्रिज्या 6 सेंटीमीटर आणि त्याची लंब हाईट म्हणजे उंची 7 सेंटीमीटर आहे. तर त्या शंकूचे घनफळ किती घन सेंटीमीटर असेल असा प्रश्न केलेला आहे. मित्रांनो आपण शंकूच्या घनफळाविषयी प्रश्न यापूर्वीच्या सेशनमध्ये घेतलेला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. आणि मित्रांनो तुम्ही जर या प्रश्नाला जर व्यवस्थित सोडून मला 75 07 38 63 06 या व्हॉट्सअप नंबरवरती जर मला याचं सोल्युशन पाठवले तर मी तुम्हाला मानसशास्त्र या विषयाची आपण 700 प्लस प्रश्न आपण स्पष्टीकरणासह एक ईबुक क्रिएट केलेला आहे. हा ईबुक तुम्हाला जर पाहिजे असेल तर मित्रांनो आपण 300 रुपयाचा ईबुक 149 रुपये त्याची फीस ठेवली होती. पण तुम्ही हा प्रश्न जर सोडवला तर तुम्हाला हा ईबुक फक्त 99 रुपयाला मिळून जाईल मित्रांनो. किती रुपयाला? फक्त 99 रुपयाला मिळून जाईल. मग याच नंबरवरती तुम्हाला गुगल पे, फोन पे करायचं आहे आणि 99 रुपयामध्ये मानसशास्त्र या विषयाची 700 प्लस प्रश्नांची सखोल स्पष्टीकरणासह जे आपण ईबुक क्रिएट केलेलं आहे ते ईबुक फक्त 99 रुपयाला तुम्हाला मिळून जाईल. फक्त 2 दिवस शिल्लक आहे आणि त्या 2 दिवसामध्ये तुम्ही 700 प्लस प्रश्न इझिली रीड करू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये हा ईबुक राहतील. हा ईबुक मोबाईलमध्ये आहे म्हणजे तुम्ही कधीही केव्हाही त्याच्यावरती रिव्हिजन करू शकता. ज्यांना घ्यायचं आहे त्यांनी पटकन या नंबरवरती मला
फोनपे किंवा गुगल पेच्या माध्यमातून ₹99 सेंड करायचा आहे. तुम्हाला हा ई बुक एका मिनिटामध्ये मिळून जाईल मित्रांनो. ठीक आहे. चला या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. याच्यानंतर आजच्या या सेशनचा हा शेवटचा प्रश्न आहे. प्रश्न बघा काय दिले तर एका गोलाची त्रिज्या 21 सेंटीमीटर आहे, तर त्या गोलाचे घनफळ किती घन सेंटीमीटर असेल असा प्रश्न केले. मित्रांनो सोपा प्रश्न आहे. गोलाची त्रिज्या दिली 21 सेंटीमीटर आणि आपल्याला गोलाचे घनफळ विचारले. मग लक्षात ठेवा गोलाचे घनफळाचं सूत्र गोलाचे घनफळ याचं सूत्र काय आहे तर लक्षात ठेवा मित्रांनो, याचं सूत्र आहे 4/3 पाय आर चा घन. गोलाचे घनफळाचं सूत्र आहे 4/3 पाय आर चा घन. मग हे 4/3 जशाला तशी गुणिले पायची किंमत आपल्याला दिलेली आहे 22/7 घ्यायचा आहे, गुणिले आर ची किंमत बघा 21, त्रिज्या आर किती दिले 21. 21 चा घन म्हणजे 21 चा गुणाकार 3 वेळा, 21 चा गुणाकार 3 वेळा. आता याला सोडवायचं मित्रांनो, याला सोडवायचं कशा पद्धतीने तर बघू शकता, हे 7 ने जर आपण भाग दिले तर 7 1 7, 7 3 21, हे 3 आणि हे 3 झाले कॅन्सल. मग राहिल्या संख्या बघा 4 गुणिले 22, 22 चोक 88 होईल, गुणिले त्याच्यानंतर 21 गुणिले 21, 21 गुणिले 21 केले तर 441 येईल. ठीक आहे. मग आता या ठिकाणी 441 गुणिले 88 जर केले तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेल 38808 म्हणजे 38808 घन सेंटीमीटर हे तुमच्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर असणार आहे, जे की पर्याय ए मध्ये आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट आन्सर दिलेला आहे. मित्रांनो अशा पद्धतीने आपण एकूण 15 प्रश्न घेतले. 15 प्रश्नापैकी किती प्रश्न तुम्हाला अवघड वाटत होते ते कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. सोबतच व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. तुम्हाला दररोज अशाच पद्धतीने आपल्या या YouTube चॅनलवरती शिकायला मिळत जाईल. ठीक आहे. ज्यांना PDF घ्यायची आहे मानसशास्त्र या विषयाचा अभ्यासक्रम जर आणखी तुम्हाला स्ट्रॉंग करायचं असेल आणि रिव्हिजन फास्ट करायचं असेल तर आपण मानसशास्त्र या विषयाचं 700+ प्रश्नांची PDF सखोल स्पष्टीकरणासह या ठिकाणी आपण देत आहोत मित्रांनो. मग ही PDF तुम्हाला मिळवायची कशा पद्धतीने तर आपल्याला फक्त ₹149 आपण याची फीस ठेवली होती, परंतु आपण या ठिकाणी फक्त 2 दिवसाकरिता फक्त 2च दिवस पेपरला शिल्लक आहे म्हणून आपण फक्त ₹99 मध्ये ही PDF देत आहोत. ₹99 आपल्याला 7507386306 या नंबरवरती सेंड करायचा आहे आणि पेमेंटचा स्क्रीनशॉट याच नंबरच्या व्हॉट्सअपवरती मला पाठवायचा आहे. तुम्हाला एका मिनिटामध्ये हा ई बुक मिळून जाईल मित्रांनो. ठीक आहे. ज्यांना घ्यायचं आहे त्यांनी पटकन घेऊन टाका. भेटूया मग समोरच्या सेशनमध्ये. आजच्या या सेशनमध्ये एवढंच. थँक्यू सो मच.